मराठा आरक्षणाच्या प्रश्नी दाखल केलेल्या क्युरेटिव्ह पिटिशनवर आज सर्वोच्च न्यायालय निर्णय देण्याची शक्यता आहे। ख्रिसमसच्या सुट्ट्यांपूर्वी आज न्यायालयाच्या कामकाजाचा शेवटचा दिवस असल्यामुळे निर्णय येण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची आज अमित शहांसोबत बैठक पार पडेल। कांदा आणि इथेनॉलच्या प्रश्नावर ही बैठक होणार आहे। दिल्लीमध्ये होणाऱ्या बैठकीमध्ये काय तोडगा निघणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। राज्यातील सर्व तीर्थक्षेत्रांचा विकास करण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतलाय। ब वर्गातील देवस्थान तीर्थस्थळांसाठी 2 कोटींच्या ऐवजी आता 5 कोटी रुपयांची तरतूद करण्यात येते। ब वर्गामध्ये 419 मंदिरांचा समावेश आहे। सांगलीतील टेंभू सिंचन प्रकल्पाला सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। 7,370 कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आली असून आटपाडी तालुका आणि अन्य 40 गावांना याचा फायदा होईल। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर करण्यात आलंय। दरम्यान अधिकच्या माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट देण्याचं आवाहन करण्यात आलंय। कोल्हापुरामध्ये राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं संप चालू राहणार आहे। राज्य कार्यकारिणीचा निर्णय कर्मचाऱ्यांना मान्य नसल्यामुळे हा संप सुरूच ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे। इंडिगो विमान कंपनीकडून सुरू असलेली कोल्हापूर ते तिरुपती विमानसेवा आजपासून बंद होतीये। त्यामुळे तिरुपतीला जाणाऱ्या भाविकांना अडचणींचा सामना करावा लागणार आहे। कोल्हापूर संस्थानामध्ये 3,83,000 कुणबी नोंदी सापडल्या। 1901 साली झालेल्या जनगणनेतील कोल्हापूर गॅजेटमध्ये या नोंदी सापडल्यात। या नोंदींची जिल्ह्यामधल्या मराठा समाजाला कुणबी दाखले मिळण्यासाठी मदत होईल। अभिनेता श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आलाय। त्याच्यावर अंधेरीच्या बेलेव्ह्यू रुग्णालयामध्ये एंजिओप्लास्टी झाल्याची माहिती समोर येते आहे। सध्या त्याची प्रकृती ही स्थिर आहे आणि आज त्याला डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे। लोकसभा निवडणूक एक दिलानं लढून महायुतीच्या 45हून अधिक जागा निवडून आणायच्याच असा निर्धार महायुतीच्या बैठकीमध्ये घेण्यात आलाय। यासाठी नेते आणि पदाधिकाऱ्यांना कामाला लागण्याच्या सूचना शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनी केल्या आहेत। पुण्यातील व्यावसायिकांनी मराठी पाट्यांसाठी जागा वाढवून देण्याची मागणी केली आहे। पाट्यांसाठी दिली जाणारी 4x3 फुटांची जागा वाढवून देण्याची पालिकेकडे मागणी करण्यात आली आहे। पुणे जिल्ह्यातील भीमा आणि भामा नदीतील प्रदूषणामुळे दिवसेंदिवस वाढ होताना दिसते। यामुळे प्रशासनाने वेळीच उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करतायत। पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामं रोखण्यात येणार आहेत। यासाठी पालिकेला निर्देश देणार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी सांगितलंय। ड्रग्ज तस्करी प्रकरणामध्ये येरवडा कारागृहातील डॉक्टरला जामीन मंजूर झालेला आहे। ड्रग्ज तस्कर ललित पाटील याला उपचारासाठी दाखल करण्याची शिफारस केल्याच्या आरोपाखाली त्याला अटक झालेली होती। स्पर्धा परीक्षांची कार्यपद्धती संरक्षित करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। या समितीच्या अध्यक्षपदी निवृत्त सनदी अधिकारी किशोर राज निंबाळकरांची नियुक्ती झालेली आहे आणि यामुळे परीक्षांमधील गैरप्रकार थांबायला मदत होईल। शासकीय भरतीमध्ये पेपरफुटी आणि गैरप्रकार रोखण्यासाठी वेगळा कायदा केला जाणार आहे। समितीकडून तयार केल्या जाणाऱ्या नवीन कायद्यामध्ये शिक्षेची तरतूद असेल। समितीचे अध्यक्ष किशोर राजे निंबाळकर यांनी ही माहिती दिली आहे। बार्टी आणि टाटा कम्युनिटी ट्रस्टच्या वतीनं 500 विद्यार्थ्यांना मोफत कौशल्य प्रशिक्षण दिलं जाणार आहे। या अनिवासी मोफत प्रशिक्षणासाठी पुणे, नाशिक, नागपूर, ठाणे आणि मुंबई या शहरांची निवड झाली आहे। वीज कंत्राटी कामगारांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं समितीची नेमणूक केली आहे। वीज कंत्राटी कामगारांच्या समस्या ही समिती सोडवणार का हे बघणं महत्त्वाचं आहे। संभाजीनगर महापालिकेच्या वतीनं प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी कर्मचाऱ्यांसाठी समाधान शिबिराचं आयोजन केलं जाणार आहे। शिबिरामध्ये हजर न राहिल्यास मेस्मा कायद्यानुसार कारवाई करण्याचा इशारा महानगरपालिकेनं दिला आहे। पुणे शहरामध्ये आता रात्रीच्या वेळी कचरा संकलन करून स्वच्छता केली जाणार आहे। रात्रीच्या वेळी रस्त्यावर आणि सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार वाढल्यामुळे पालिकेनं हा निर्णय घेतला आहे। प्रतिनियुक्त्यांमुळे महसूलमधील पदोन्नत्या रखडल्याची माहिती समोर आली आहे। रिक्त पदांवर महसूल विभागातील अधिकाऱ्यांची प्रतिनियुक्ती झाली आहे। दरम्यान 6 पदं रिक्त असल्यामुळे नियुक्तीसाठी अधिकाऱ्यांमध्ये चढाओढ असलेली बघायला मिळते आहे। नाशिक महानगरपालिकेची सुरक्षा व्यवस्था अधिक कठोर करण्यात येणार आहे। ओळखपत्र तपासणीच्या नंतर पालिका मुख्यालयामध्ये प्रवेश दिला जाईल। संसद सुरक्षा भंग प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं हा निर्णय घेतला आहे।
पिंपरी चिंचवडच्या पवना धरणामध्ये जून अखेरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा सध्या शिल्लक आहे। यावेळी महानगरपालिकेच्या वतीनं पाण्याचा अपव्यय टाळण्याचं आवाहन करण्यात आलंय। शहापूर तालुक्यातील भातसा प्रकल्पाच्या 97 पैकी 43 प्रकल्पग्रस्तांना भूखंडाचं वाटप झालंय। उपजिल्हाधिकारी रेवती गायकर यांनी यासंबंधीची माहिती दिली आहे। राज्यामध्ये येत्या सोमवारपासून कडाका वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय। त्यामुळे राज्यामध्ये शीतलहरी येण्यासाठी 18ची तारीख उजाडणार असल्याची कळतंय। नाशिक शहर आणि परिसरामध्ये 4 दिवसांपासून थंडीची लाट कायम आहे आणि यावेळी वाढत्या थंडीमुळे सर्वसामान्य नाशिककरांना हुडहुडी भरली आहे। पुण्याच्या तापमानामध्ये घट झाली आहे। यावेळी शहराचं तापमान 14 अंशांपर्यंत आलंय। दरम्यान सोमवारपासून थंडीचा कडाका जाणवणार असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय। नाशिक शहरामध्ये पाणी कपातीचं संकट अटळ बनलंय। नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडल्यामुळे नाशिककरांना पाणी कपातीचं संकट भेडसावलेलं दिसतंय। बिद्री साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी के.पी. पाटील यांची निवड निश्चित करण्यात आल्याची माहिती समोर येते। आज सकाळी 10:15 वाजता कारखान्याच्या सभागृहामध्ये याची घोषणा होईल। ऊसतोड मजुरीच्या दरामध्ये 50% वाढ करून प्रति टन 410 रुपये देण्याची मागणी करण्यात येते। ही मागणी मान्य न झाल्यास 25 डिसेंबरपासून ऊस तोडणी बंद आंदोलन करण्याचा इशारा कामगार संघटनेनं दिला आहे। नंदुरबारमध्ये अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या कापसाच्या पिकाचं मोठं नुकसान झालंय। त्यामुळे भिजलेल्या कापसाला दर कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसलाय। राज्यामध्ये रब्बी हंगामातील दुष्काळी स्थितीमुळे रासायनिक खतांचा वापर घटलाय। यंदा गतवर्षीच्या तुलनेमध्ये सुमारे 3.30 लाख टनांनी खताचा वापर घटल्याचं एका अहवालामधून समोर आलंय। कोल्हापूर जिल्ह्यातील 39 गावांना जलजीवन मिशनच्या अंतर्गत 60 कोटी रुपयांची मान्यता देण्यात आली आहे। माजी आमदार अमल महाडिक यांनी ही माहिती दिली आहे। त्यामुळे जिल्ह्यातील गावांना स्वच्छ आणि मुबलक पाणी पुरवठा मिळणार आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये केंद्रीय समितीद्वारे दुष्काळाची पाहणी करण्यात आली आहे। त्यामुळे आता शेतकऱ्यांनी तातडीनं मदत देण्याची मागणी केली आहे। सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा हमालांनी आंदोलन पुकारलंय। यावेळी हमालांनी कांदा हमाली 3 रुपयांवरून 4 रुपये करण्याची मागणी केली आहे। दरम्यान बाजार समितीच्या संचालकांच्या आश्वासनाच्या नंतर हे आंदोलन स्थगित झालंय। कोल्हापूर सराफा बाजारामध्ये सोन्या चांदीच्या दरानं गुरुवारी अचानकपणे उसळी घेतली। सोन्याचे दर वाढले आणि चांदीचे दर सुद्धा काहीसे वाढलेले दिसतात। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांसाठी 24 डिसेंबरला शिष्यवृत्तीची परीक्षा होणार आहे। जिल्ह्यातील 69 केंद्रांवरती ही परीक्षा होईल। या परीक्षेसाठी 26,325 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे। कोल्हापूर विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या 185 परीक्षांचे निकाल घोषित झालेत। या परीक्षेला 1554 विद्यार्थ्यांनी हिवाळी परीक्षा दिलेली होती। नागपूरमध्ये युवा संघर्ष यात्रेवर झालेल्या लाठीमाराच्या निषेधार्थ पिंपरीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आंदोलन झालंय। यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतलाय। चित्रपट महर्षी दादासाहेब फाळके स्मारक पुनर्विकासाची तयारी सध्या सुरू आहे आणि यासाठी 7 सल्लागार कंपन्यांनी तयारी दर्शवली आहे। दरम्यान पुढील आठवड्यामध्ये आराखडा सादर केला जाणार आहे। नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं पुष्पोत्सवाचं फेब्रुवारीमध्ये आयोजन केलं जात आहे। यासाठी उद्यान विभागाच्या माध्यमातून जोरदार तयारी सुरू आहे। या उत्सवासाठी 50 लाख रुपयांची तरतूद झाली आहे। गदिमा प्रतिष्ठानातर्फे यंदाचा गदिमा पुरस्कार ज्येष्ठ लेखिका आणि कवयित्री सानिया यांना प्रदान करण्यात आलेला आहे आणि यावेळी मराठी आहे तोपर्यंत गदिमा बाबूजी आपल्यामध्ये असतील असं वक्तव्य माजी राज्यपाल राम नाईक यांनी केलं आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न हा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळावा यासाठी राज्य सरकार केंद्र सरकारकडे शिफारस करेल अशी माहिती गुलाबराव पाटील यांनी दिली आहे।